जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर। रायगड म्हणजे महाराजांचा गड आणि रायगड म्हणजे गडांचा महाराज। दख्खन दौलतीमध्ये किल्ले रायगडासारखा दुसरा गड नाही असं म्हणायचे ते खोटं नाही। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, बुद्धिचातुर्याच्या आणि कर्तबगारीच्या खुणा ठिकठिकाणी आढळतात। महाराजांच्या वास्तव्याचे भाग्य लाभलेला दुर्ग दुर्गेश्वर रायगड तुमच्या आमच्यासाठी एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही। मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण किल्ल्याच्या नाणे दरवाजाच्या पायरी मार्गाने हा किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे। या रायगड मोहिमेसाठी हे सर्व सोबती आपल्या बरोबर आहेत आणि आपण या मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने करूयात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर 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 महादेव, हर 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 महादेव। डिसेंबर 1655 मध्ये महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेकडून जावळी जिंकली आणि पुढे एप्रिल 1656 मध्ये रायगड म्हणजेच त्यावेळचे रायरी ताब्यात घेण्यासाठी सर्व बाजूंनी गडाची नाकेबंदी केली। पुढे एप्रिल ते मे दरम्यानच महाराजांनी रायरी काबीज केली आणि रायरीचे रायगड असे नामकरण केले। मित्रांनो, हा नाणे दरवाजा आहे। कालाच्या ओघात इथला लाकडी दरवाजा नाहीसा झालेला आहे, पण हे बांधकाम आणखीही आपल्याला पाहायला मिळते। हा मुख्य नाणे दरवाजाचा भाग आहे। इथे सुरुवातीला देवडी होती, ती आता बंद करण्यात आलेली आहे। आणि हे गडावरचं हनुमानाचं मंदिर। गडावर पायी जाण्यासाठी प्रामुख्याने 2 वाटा आहेत। पहिली चित्त दरवाजाची वाट आणि दुसरी म्हणजे नाणे दरवाजाची वाट। या दोन्ही वाटा आपल्याला महादरवाजाशी घेऊन जातात। आजच्या काळात गडावर जाण्यासाठीचा आणखी एक पर्याय म्हणजे रायगड रोपवे। या मार्गाने तुम्ही 10 मिनिटातच रायगडावर पोहोचता। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामध्ये रायगडवाडी हे गाव वसलेले होते। आजही या गावाचे अस्तित्व आहे। ही तुम्हाला जी काही घरे दिसत आहेत याच्या आजूबाजूच्या परिसरातच ही रायगडवाडी होती। रायगडवाडी हे शिवकाळातील अत्यंत महत्त्वाचे गाव होते। त्या काळात किल्ले रायगडावर जाण्यासाठी या वाडीतूनच रस्ता होता। मुख्य पायरी मार्ग सोडून आता आपण थोड्या आडवाटेनं गडावर चाललेलो आहोत। गडावर काही ठिकाणी या तोफा आजही इतिहासाची साक्ष देत आपल्याला पाहायला मिळतात। आम्ही ज्या वाटेने निघालो होतो त्या वाटेने थोडं पुढे आल्यावर एका ठिकाणी दरड कोसळून ही वाट बंद झाली होती। मित्रांनो, तुम्हाला या निमित्ताने एक सांगू इच्छितो की जर तुम्हाला ही वाट नीट माहिती असेल किंवा तुमच्यासोबत अशी एखादी व्यक्ती असेल ज्याला या वाटेची माहिती आहे तरच तुम्ही या वाटेने या। मित्रांनो, दरड ओलांडून आता आपण पुन्हा या वाटेवर आलेलो आहोत। आपण या ज्या वाटेने चाललो आहोत त्या वाटेला अंधारघळीची वाट म्हणतात। या वाटेमध्ये आपल्याला मध्ये एक गुहा लागते। हे पहा, ही ती गुहा।
या गुहेलाच अंधारगड म्हणून ओळखतात. ही गुहा अति प्राचीन आहे. या गुहेच्या खांबावर हे पहा, हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या गुहेच्या समोरनं ही जी वाट जाते ती तुम्हाला थेट महादरवाजापर्यंत घेऊन जाते. अंधारघळीची ही वाट आपल्याला या ठिकाणी पायरी मार्गाशी जोडते आणि इथून पुढे 10 ते 15 मिनिटातच आपण महादरवाजापाशी पोहोचतो. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला भव्य बुरुज आणि त्यांच्या पुढे भक्कम तटबंदी बांधलेली आहे. इथला दरवाजा, बुरुज आणि तटबंदीचं बांधकाम एवढं मजबूत आहे की आज 350 वर्ष लोटून गेली तरी ते भक्कमपणे उभे आहे. मित्रांनो, आत्ता 8 वाजता आहेत आणि 2 तासाचा ट्रेक करून आत्ता आपण महादरवाजापाशी पोहोचलेलो आहोत. महादरवाजाच्या दिंडी दरवाजातून आत प्रवेश केल्यावर थोडं अंतर पुढे चालत आल्यावर आपल्याला गडावर असलेल्या तोफांचं दर्शन होतं. या तोफा पाहून झाल्यानंतर मुख्य पायरी मार्ग सोडून आपण पुन्हा एकदा या आडवाटेनं पुढे जाणार आहोत. या मार्गावर आपल्याला आणखी काही तोफा पाहायला मिळतात. या पुढच्या तोफा पाहून झाल्यानंतर आपण या मार्गाने रिटर्न येऊन पुन्हा मुख्य पायरी मार्गाने गडावर जाणार आहोत. रायगडावर पायरी मार्गाने पोहोचलं तर सर्वप्रथम जी वास्तू आपल्या नजरेस पडते ती म्हणजे हत्ती तलाव. गडावर असलेल्या हत्तींच्या आंघोळीसाठी आणि त्यांना पिण्यासाठी या तलावातील पाण्याचा वापर होत होता. थोडं पुढे आल्यावर आपल्याला आणखी एक तलाव बांधलेला दिसतो, तो म्हणजे गंगासागर तलाव. शिवराज्याभिषेकावेळी सप्तसागर आणि पवित्र नद्यांची आणलेली तीर्थे या तलावामध्ये विसर्जित केली गेली. शिवकाळात या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरत असत. रायगड किल्ल्यावर असे जवळपास 11 तलाव आहेत. या गडावरच्या इमारतींच्या बांधकामासाठी जो दगड वापरला गेला
तो बाहेरून कोठूनही न आणता या तलावातील कातळ फोडून निघालेला दगडच बांधकामासाठी वापरण्यात आला. गंगासागर तलावाच्या मागे 2 उंच मनोरे दिसतात. त्यांना स्तंभ असे म्हटले जायचे. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी हे मनोरे 5 मजली उंच होते. या मनोऱ्यांच्या बाजूस दोन्ही बाजूंनी तटबंदीत बांधलेल्या पायऱ्या लागतात. हाच गडावरील पालखी दरवाजा. या दरवाजातून पुढे बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एका रांगेत 6 एकसारख्या खोल्या बांधलेल्या दिसतात. हा भाग म्हणजे राणीवसा किंवा राणी महाल म्हणजेच राण्यांचा निवासस्थानाचा भाग. तसेच डावीकडे दासीवसा म्हणजेच राण्यांच्या सेवेत असणाऱ्या दासींसाठी बांधलेले निवासाचे ठिकाण होते. राणी महालासमोरून जाणारा मार्ग सरळ आपल्याला मेना दरवाजापाशी घेऊन जातो. मेना दरवाजातून खाली उतरून डाव्या बाजूला चालत गेल्यावर काही वाड्यांचे चौथरे आणि अवशेष दिसतात. त्यांना अष्टप्रधानांचे वाडे म्हणून ओळखले जाते. महाराजांचे अष्टप्रधान याच ठिकाणी वास्तव्यास होते. हा समोर जो प्रशस्त चौथरा दिसत आहे तो महाराजांच्या राजभवनाचा म्हणजेच राजवाड्याचा आहे. या ठिकाणी महाराजांचे वास्तव्य होते आणि याच ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला. 3 एप्रिल 1680 रोजी याच प्रासादात त्यांचे निधन झाले. मित्रांनो, माझ्यासमोर आत्ता रायगडावरील नगारखान्याची वास्तू आहे. या नगारखान्यात त्या काळी नगारे चौघडे वाजवले जायचे. या नगारखान्याची उंची जवळपास 42 फूट इतकी आहे, म्हणजेच आजकालच्या 4 मजली इमारती एवढी. यावरून तुम्हाला कल्पना येईल की ही वास्तू किती भव्य आहे. या भव्य नगारखान्याच्या प्रवेशद्वारातून आत येताच आपण येतो ते राजसदर किंवा राजसभेत. याच राजसभेत 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या वास्तूचा खरोखर हेवा वाटतो की ही वास्तू किती भाग्यवान असेल की ज्या वास्तूने न भूतो न भविष्यती असा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवला. इथे महाराजांची पूर्वाभिमुख सिंहासनाची जागा आहे. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या साहस आणि चातुर्याच्या कथा, त्यांचे विचार, तत्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात. झाले बहु होतील बहु, परंतु यासम हाच, ऐसा राजा होणे नाही. राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. गडावरील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू म्हणजे हे वाडेश्वराचे मंदिर. या मंदिरासमोर एक तलाव आहे ज्याला वाडेश्वर तलाव किंवा कुशारवत तलाव म्हणून ओळखले जाते. या मंदिरात प्राचीन शिवपिंड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्यासमोर हे जे भव्य मैदान दिसत आहे याला होळीचा माळ म्हणत. या मैदानात होळीसारख्या सणांमध्ये उत्सव साजरे केले जात होते. या होळीच्या माळावर महाराजांचा पुतळा 1974 साली बसवण्यात आला. होळीच्या माळापुढे जोत्यांची दुतर्फा रांग आहे. दोन्ही बाजूंना एकास एक खेटून एका रांगेत 21 आणि दुसऱ्या रांगेत 22 अशी एकूण 43 अगदी एकसारखी रचना असणारी ज्योती आहेत. मधून 40 फूट रुंद रस्ता आखलेला आहे. हा वास्तुसमूह गडावरील बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. एका विशेष बाबीची इथे नोंद घ्यावीशी वाटते आणि ती म्हणजे या बाजारपेठेतील दुकानांची ज्योती घोड्यावर बसून खरेदी करता येईल अशी उंच आहेत. रायगडाच्या या बाजारपेठेचा उल्लेख येतो तो जेम्स डग्लसच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात. या बाजारपेठेच्या रस्त्यावरनं असं पुढे आलं की इथे काही घरं आहेत. इथे पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. मित्रांनो, आता आपण पुढे गडावरील जगदीश्वराच्या मंदिरात चाललेलो आहोत. जगदीश्वराचं मंदिर पाहून तुम्हाला थोडंसं अचंबित झाल्यासारखं वाटेल,
कारण या मंदिराची रचना ही बाहेरून इस्लामिक पद्धतीची आहे. बाहेरून या मंदिराची रचना एखाद्या मशिदीप्रमाणे आहे. इतिहासकारांच्या मते परकीय आक्रमणांपासून मंदिराचा बचाव करण्यासाठी ही क्लुप्ती वापरण्यात आली. मंदिरासमोर नंदीची एक सुबक आणि रेखीव अशी मूर्ती आहे. ही मूर्ती भग्न अवस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची एक पुरातन मूर्ती दिसते आणि गाभाऱ्यात प्राचीन असं शिवलिंग आहे. जगदीश्वराच्या मंदिरासमोरच आपल्याला एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडतो. हीच महाराजांची समाधी. महाराजांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांना जगदीश्वराच्या मंदिरासमोरच अग्नी देण्यात आला आणि या ठिकाणी एक अष्टकोनी समाधी बांधण्यात आली. या ठिकाणी येऊन महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो आणि क्षणात एक विचार मनात येऊन गेला की महाराष्ट्राच्या या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रायगडाला भेट देऊन इथला इतिहास जाणून घेतला पाहिजे, इथले वैभव अनुभवले पाहिजे आणि आपल्या राजाच्या स्मृतीसमोर नतमस्तक झाले पाहिजे. कारण महाराज होते म्हणून आज आपण आहोत. रायगडावर 2 महत्त्वाचे शिलालेख सापडतात. ते दोन्हीही जगदीश्वर मंदिराच्या परिसरात कोरलेले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर कोरलेला हा शिलालेख. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर हे महाराजांचे बांधकाम प्रमुख, ज्यांनी या गडाचे संपूर्ण बांधकाम केले. दुसरा शिलालेख हा समाधीच्या समोरील भिंतीवर कोरलेला आहे. हा तो शिलालेख. या 8 ओळींच्या शिलालेखात असे म्हटले आहे की सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून हिरोजींनी या गडावर विविध वास्तू निर्माण केल्या आणि जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर हा प्रासाद पृथ्वीतलावर वैभवाने नांदत राहील. समाधीपासून ते भवानी टोकापर्यंतचा भाग हा मुख्यत्वे सैन्याशी संबंधित ठिकाणांचा होता, म्हणजेच लष्करी विभागासाठी राखून ठेवला होता. आज या ठिकाणी घोड्यांच्या पागा आणि सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणांचे अवशेष दिसतात. जगदीश्वराच्या मंदिराहून परत येताना आपल्याला उजवीकडे एक वाट दिसते. ती थेट टकमक टोकाकडे जाते. गुन्हेगारांना शिक्षा म्हणून त्यांचा कडेलोट करण्यासाठी हे टकमक टोक तयार करण्यात आले होते. होळीच्या माळावरील महाराजांच्या पुतळ्यापासून पुढे सरळ डावीकडे आलं तर या बाजूला एक छोटे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे शिरकाई देवीचं मंदिर. शिर्के घराण्यानं रायगडावर बरीच वर्ष राज्य केलं आणि त्यांची देवता म्हणजे शिरकाई देवी. तिचंच हे मंदिर. गडावरील शिरकाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही भारावलेल्या अवस्थेत गड उतरायला सुरुवात केली. नेहमीच्या पायरी मार्गाने न उतरता आम्ही वाळुसरे खिंडीतून थेट हिरकणीवाडी येथे उतरण्याचे ठरवले. मित्रांनो, रायगड चढून गेल्यानंतर त्यापुढच्या जवळपास 5 तास आपण गडावर होतो. या दरम्यान गडावरील काही ठराविक वास्तूंना आपण भेट दिली. या वास्तू पाहिल्यानंतर त्याची भव्यता आणि दिव्यता त्या काळी किती मोठी असेल याची प्रचिती येते. तसेच गडावर त्या काळी किती मोठा राबता असेल ते देखील लक्षात येते. या वास्तू पाहताना शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्मितीतील दूरदृष्टिकोन आणि त्यांची कर्तबगारी पदोपदी जाणवते. आता आपण गड उतरून खाली आलेलो आहोत. आता पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या मोहिमेवर. टिल देन, टेक केअर, गुड बाय.